आणि हे डबरं कोकरूड फाट्यावरचं आणि हे कोकरूड पुलावरचं डबरं जर 2 दिवसात नाही मोजून घेतलं तर 96 कोळी स्टाईलनं यांना घोडा लावण्यात येईल. ही जी दखल अवंतिका कन्स्ट्रक्शनवाल्यांनी आणि प्रशासनाने पण घ्यावी. आता कोकरूड पुलावरचा डबरा हे सुद्धा इथपर्यंत हे अवंतिका कन्स्ट्रक्शनचं काम आहे. ते आता इथून गोवा वगैरे आणि हा मेन म्हणजे ब्रिजवरचा डबरा आहे. ब्रिजवरचा डबरा आहे हा. ब्रिज हा कोकरूड पूल आहे. ह्या कोकरूड पुलावरचा डबरा आहे ह्यो. त्या कोकरूड पुलावरचा डबरा हे बघा इथनं गाड्या येत्यात जात्यात. हे ह्या गाड्या इथनं येतात. हे इथं जर इथं काय गाडीला झालं तर हे पुलावनं गाड्या खाली जाणार. इथं जर गाडीला काय झालं ह्या डबऱ्यात जर गाडी आपटून काय झालं तर गाडी पुलावनं सरळ खाली जाणार आहे. आणि ह्या अवंतिका कन्स्ट्रक्शनवाल्यानं काय सुद्धा ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. ते सगळं टोटल म्हणजे टोटल पूर्ण बेकार काम आहे. आणि ह्या डबऱ्याची आता दुरुस्ती व्हायलाच पाहिजे 2 दिवसात. हे प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यावं. आणि इथं जर ह्या गाडीचं ॲक्सेल वगैरे काय गेला काय झालं तर इथून गाडी सरळ इकडं नदीत जाणार गाडी. मग ह्या जनतेच्या जीवाशी खेळ आहे. हा खेळ थांबला पाहिजे. इकडून रहदारी बघा किती इथे. हे गोवा मलकापूर वगैरे इकडे जाते गाडी. हे तर हे डबरं त्वरित मोजवून घ्यावेत. अन्यथा 96 कोळी स्टाईलनं आंदोलन. आणि हे डबरं कोकरूड फाट्यावरचं आणि हे कोकरूड पुलावरचं डबरं जर 2 दिवसात नाही मोजून घेतलं तर 96 कोळी स्टाईलनं यांना घोडा लावण्यात येईल. ही जी दखल अवंतिका कन्स्ट्रक्शनवाल्यांनी आणि प्रशासनाने पण घ्यावी. एवढेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.